पवारांची तुम्ही भेट घेतली, तुमच्यासोबत विजय चौगुले देखील आहेत. नेमकं कारण काय आहे तुमच्या भेटीच्या संदर्भात शरद पवार? दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी आज आम्ही शरद पवार साहेबांची भेट घेतली. त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांनी माझ्या MIDCच्या भागामध्ये ज्या ओपन स्पेस आहेत त्याच्यामध्ये ट्री प्लांटेशन करायचं आहे, तर ते कशा पद्धतीनं तुम्ही करू शकता हे सांगण्यासाठी एक टीम बोलवलेली होती आणि त्याचं डिस्कशन आम्ही त्या ठिकाणी केलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की मी असेल, विजयदादा असतील, आम्ही अखिल भारतीय नाट्य परिषदेवर काम करतो. मी त्या नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे आणि या संस्थेचे प्रमुख विश्वस्त हे माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब आहे. तर त्या संदर्भामध्ये काही चर्चा करायची होती, ती देखील चर्चा आम्ही शरद पवार साहेबांबरोबर केली. नाट्य परिषदेच्या विश्वस्तांच्या बैठकीसाठी 13 तारखेला त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे. ती बैठक नाट्य परिषदेची विश्वस्तांची होईल आणि याच दोन महत्त्वाच्या गोष्टीसाठी आज आम्ही शरद पवार साहेबांना भेटलो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की माननीय अजितदादांचं दुःखद निधन झाल्यानंतर तशी भेट आमची साहेबांची झाली नव्हती. त्याच्यामुळं त्यांच्या प्रकृतीची देखील विचारपूस आम्ही केली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पवारसाहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे जरी अध्यक्ष असले तरी देखील महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल त्यांनी भरीव काम केलेलं असल्यामुळं त्यांचं मार्गदर्शन मिळणं हे आमच्यासाठी आनंददायी बाब आहे. सर, परंतु बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक होताना पाहायला मिळते. उपमुख्यमंत्री अजित पवार दिवंगत त्यांचं निधन झालेलं होतं, त्याच्यानंतर ही पोटनिवडणूक होते, परंतु काँग्रेस मात्र या पोटनिवडणुकीसाठी ठाम आहे, ते उमेदवार देणार आहे. कशा पद्धतीने बघतं, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आवाहन केलेलं आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची देखील शिवसेना म्हणून भूमिका आहे. आता काँग्रेस कशा पद्धतीनं पुढं जातं, कशा पद्धतीनं मागं येतं याच्यावर सुतोवाच संजय राऊतांनी केलेले आहेत, त्याच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही. परंतु अजितदादांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये देखील काम केलेलं होतं, काँग्रेसचं देखील नेतृत्व केलेलं होतं. राजकारणापेक्षा व्यक्ती जर आपल्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी सुनेत्राबाईंनी निवडणूक लढत असतील तर ती बिनविरोध करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि तीच भूमिका शिवसेनेची आहे. आम्ही देखील सगळ्यांना विनंती करतो की अशा पद्धतीचं राजकारण करण्यापेक्षा आपला जो राजकीय संस्कार आहे तो पुढे घेऊन गेला. या निवडणुकीमध्ये एक महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीचं राजकीय संस्कार असलेलं राज्य आहे, अशा पद्धतीचा संदेश पूर्ण देशामध्ये जाईल. उदय सामंत सर, तुमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना अशोक खरात प्रकरणात टार्गेट केलं जातं का? कारण की अंजली दमानिया यांच्याकडे थेट CDR पोहोचला आणि त्यांनी CDRमध्ये एकनाथ शिंदे यांनी किती वेळा अशोक खरात यांना फोन केला हे देखील संपूर्ण माध्यमांना सांगितलेलं आहे. मी थोडी याच्यामध्ये सुधारणा करतो. त्यांच्याकडे CDR जर पोचला असता तर CDRची पूर्ण कॉपी आली असती. JW मेरियट नावाच्या हॉटेलच्या लेटरहेडवर इंग्रजीमधनं काय लिहिलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांनी देखील अंजलीताईंनी देखील काल खुलासा केला आहे की अज्ञात अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे दिलेला आहे. तर याच्यामध्ये बाकी चर्चा करण्यापेक्षा मी काल देखील सांगितलं की अशा आरोप प्रत्यारोपावरनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व हे काही कमी होणार नाही, नेतृत्व कमी होणार नाही. उलट जनतेला ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेसाहेब भावतात त्याच्यामध्ये वाढच होईल. कारण एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला राजकीय मोठं होत असताना अशा अडचणी निर्माण करण्याचं काम जर होत असेल तर ते देखील चुकीचं आहे. ही भावना महाराष्ट्राच्या जनतेमध्ये नक्कीच वाढीस लागणार आहे आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की JW मेरियटच्या लेटरहेडवर अशा पद्धतीनं इंग्रजीतनं लिहिलेले कॉलचे डिटेल्स हे पत्रकार परिषदेमध्ये येतात. याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही शिवसेना म्हणून परंतु यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होऊ लागलेली आहे. त्यांच्यापर्यंत अशा प्रकारची माहिती जातेच. हा एक प्रश्न मी तेच सांगितलं ना. हे बघा, पत्रकार परिषद कुणी घेतली, पत्रकार परिषदेमध्ये हे कागद कुणी दिले, ह्याची सगळी चौकशी झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील ना. मुद्दा असा आहे की स्पेसिफिक एखाद्याचं नाव घेऊन बोलण्यापेक्षा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. परंतु तुमच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं. स्टेटमेंट केलं सुरुवातीला की मला एका माणसाने CDR दिले, त्यानंतर जेव्हा प्रश्न उपस्थित करण्यात आले की CDR अंजली दमानियांकडे कसे पोहोचले, त्यानंतर त्यांनी त्यांचं स्टेटमेंट बदललं की मी AI द्वारे करतोय. अंजली दमानियांच्या मागे बोलवता धनी कोणी वेगळा आहे का? हे मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारलेलं चांगलं राहील ना. आमच्या मी सांगितलं ना ताई, मी स्पष्ट सांगितलं की एखाद्या हॉटेलच्या लेटरहेडवर इंग्रजीतनं लिहून अशा पद्धतीचे कॉल्स झालेत, अशा पद्धतीची यंत्रणा जर कोण तयार करत असेल तर तो कागद पुरवठा करणारा पुरवठा अधिकारी कोण आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कालच शिवसेना म्हणून आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे
आणि त्या सखोल चौकशीतनं पुढे येईल की नक्की काय झालं ते. परंतु अशोक खरातांना भेटलेल्या व्यक्तींपैकी हे चंद्रकांत पाटील पण होते, आशिष शेलार सुद्धा होते, इतर भाजपचे नेते मंत्री शहा देखील होते, सुद्धा परंतु स्पेसिफिकली एकनाथ शिंदेंचंच नाव या समोर मी पुढे सांगू अंजली का? दमानिया का आणतात? कोण कोणाला भेटले ह्याची सगळी जंत्री ही महाराष्ट्राच्या जनतेकडे आहे. आणि मगाशी जे तुम्ही म्हटलं की आमच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा कोण प्रयत्न करते का, हे बघा त्याच्यामध्ये तथ्य आहे असं तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी जर म्हटलं की बाबा टार्गेट करण्याचा प्रयत्न करते, पण त्याचा काही उपयोग आहे का? माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सिद्ध केलेलं आहे. आज देशाच्या राजकारणामध्ये NDAमधले ते 3 नंबरचे नेते आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांना कोण त्यांच्यावर टीका करतं आहे, बदनामी करतं आहे, त्याच्यापेक्षा त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी काम केलं आहे आणि सर्वसामान्यांचा बुलंद आवाज म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं जातं. हे महाराष्ट्रानं विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दाखवलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील दाखवलेलं आहे. खरं तर सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात सातत्यानं वाद निर्माण झाला. काल देखील सभापतींची निवडणूक होती वेगवेगळ्या समित्यांच्या, त्यामध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेने बहिष्कार टाकला. पुन्हा एकदा भाजप कुठेतरी त्या ठिकाणी मुजोरी करते अशा पद्धतीचा सूर आहे. बघा साताऱ्यामध्ये जे काय झालं, परवा रात्री मी साताऱ्यामध्ये देखील होतो, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी भेटलो. सगळ्याच मनातल्या भावना ह्या पत्रकार परिषदेतनं सांगायच्या नसतात, परंतु साताऱ्यातल्या जनमानसाची जी भावना आहे ती भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं आपल्याला कळेल. जय पवार यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार गेल्यानंतर कुठेतरी वेगवेगळ्या प्रकरणांवरून राष्ट्रवादीला टार्गेट केलं जाते. प्रकरणामध्ये सुद्धा राष्ट्रवादीला टार्गेट केलं जात आहे. फोटो तर अनेक लोकांसोबत आहेत, इतर पक्षाच्या नेत्यांसोबत देखील आहे, मात्र टार्गेट राष्ट्रवादीला केलं नाही, जय पवारांचं जे म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे ना. जय पवारांचं जे म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे की फोटो अनेकांचे आहेत, भेटलेले अनेक लोक आहेत. मग जसं जय पवारांना वाटतं आहे की राष्ट्रवादीच्या काही लोकांना टार्गेट केलं जातं आहे, तसं आमच्या मनात देखील ही भावना असू शकते की आमच्या नेत्यांना पण टार्गेट केलं जातं आहे. पण मी त्याचं उत्तर स्पष्ट दिलं की कोणीही कोणाला टार्गेट जरी केलं तरी माननीय एकनाथ शिंदे साहेबांची जी प्रतिमा आहे जनसामान्यांमध्ये ती कुठेही बाजूला होणार नाही, कुठेही त्याला तडा जाणार नाही. सर हिंदी में बता दीजिए, आज सिल्वा रोड पे सर कॉलेज से मुलाकात करने आती क्या विशेष